भिवंडी तालुक्यातील कवाड ग्रामपंचायत अंतर्गत विश्वभारती गेट ते सागर नामदेव पाटील व मनोज नामदेव पाटील तसेच विलास नामदेव पाटील यांच्या घरापर्यंत कॉन्क्रिटीकरण करणे रस्त्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी सरपंच निलेश गुरुनाथ गुरव यांच्या शुभ हस्ते या कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी समाजसेवक संदेश गुरुनाथ गुरव त्यासोबत ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य प्रशांत डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य मुकेश भांगरे समेत इतर मान्यवर मोठ्या संख्येने या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान ग्रामपंचायत सदस्य जगदीश हाडके यांच्या वतीने करण्यात आले। गेली अनेक वर्षापासून रस्त्याची समस्या होती, ती समस्या ओळखून ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांच्या विशेष प्रयत्नाने व भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी सरपंच निलेश गुरुनाथ गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे। या भूमिपूजन प्रसंगी अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे। आज आनंदाचा दिवस आहे, कारण की बऱ्याच वर्षापासून विश्वभारती गेट ते सागर पाटील असेल, विलास पाटील असतील, मनोज पाटील असतील यांच्या घरापर्यंत जी रस्त्याची दुरावस्था होती खूप वाईट होती। आणि आपण बघितलेलं आहे नेहमी की पावसाळ्यामध्ये यांचे जाण्याचं एकदम अतोनात हाल व्हायचे। त्यांनी बऱ्याच वेळा सूचना आमच्याकडे मांडल्यानंतर काय तिथे जास्त वस्ती नसल्यामुळे आम्हाला पण काय करता येत नव्हतं, परंतु आम्ही मागे या रस्त्याची डागडुजी केली होती। आणि त्याच्यानंतर प्रशांतजी असतील, मी असेल, मुकेश भांगरे असतील, जगदीश हाडके असेल, जय श्री पंढरीनाथ दुमाडा असे अनेक, संदेशजी गुरु असतील, असे आम्ही बसून एकदा मीटिंग केली की काहीतरी त्यांच्यासाठी आपण केलं पाहिजे। नक्कीच त्या रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे आणि तिथे जाण्या येण्याचा नेहमीच प्रॉब्लेम होतो। तरी आम्ही ग्रामपंचायतच्या नागरी सुविधेच्या अंतर्गत हा रस्ता मंजूर केला आणि मंजूर झाल्यानंतर आम्हा इथल्या लोकांना एवढा आनंद झाला की त्यांनी ज्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या आमच्यासाठी खूप चांगल्या आहेत। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांची जी परिस्थिती आहे ही नक्कीच बदलणारी असेल आणि चांगला रस्ता करण्याचं काम आम्ही इथे नक्की करू। हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि मला वाटतं आता सुरू झाल्यानंतर काय लगेच होणारच आहे, काय भूमिपूजन करून हा रस्ता काय नंतर किंवा कधी असं नाही, आजच सुरुवात आहे रस्त्याची होणार आहे। खरोखर आज आनंदाचा दिवस आहे आणि कवाड ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनी बघत असेल की खरोखर कामांचा धूमधडाका चालू आहे। आज या ठिकाणी मला सांगताना आनंद होत आहे की भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळाचे अध्यक्ष निलेश गुरव साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जे भूमिपूजन झालेलं आहे, आम्ही खरोखर त्यांच्याकडे पाठपुरावा करत होतो। जे आमचे मतदार बंधू आणि भगिनी आहेत, हर्षल पाटील असतील, सागर पाटील असतील, वेळोवेळी एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझ्याकडे यायचे आणि मला कुठेतरी खंत वाटत होता आणि तो खंत मी निलेश गुरव जे आमच्या कवाडगावचे आधारस्तंभ आहेत, आमचे प्रेरणास्थान आहेत, त्यांच्याकडे मी हा विषय मांडायचो। त्याच्यानंतर आमचे सिव्हिल इंजिनियर आहेत प्रशांत डोंगरे यांच्याकडे 2-4 दिवसापूर्वी आमची एक मीटिंग झाली, त्यामध्ये हर्षल पाटीलला बोलवलं। आता त्यांची घरची पूर्ण फॅमिली या ठिकाणी होती, पण कुठेतरी साहेबांना येण्यासाठी थोडासा उशीर झाला म्हणून ते सगळे निघून गेलेले आहेत त्यांच्या कामासाठी। पण खरोखर त्या पाठपुरावा आम्ही केला आणि त्या पाठपुराव्याचं फळ आज या ठिकाणी तुम्हाला सर्व मतदार बंधू आणि भगिनींना बघायला मिळतंय। धन्यवाद। जय सद्गुरू। ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि भाजपचे चांगले नेते मुकेश, माझा मित्र हाडके आणि आमचे नवीन सरपंच यांनी फार जोर लावलेलं दिसतेच आहे, कारण त्यांच्याकडे सतत मी स्वतः सुद्धा यांच्याजवळ जाऊन बसलो होतो आणि रस्त्याचं काम करू म्हणाले होते। ते आज दिवस उजाडलाय। जगदीश हाडकेंना तर मी असं येता जाता टोले मारत होतो शपथ, काल आता मध्येच पण बोललो होतो, असे टोलेच मारत होतो सतत। तुम्ही आमचे इथले सदस्य असून काय फायदा नाही आम्हाला, पण त्यांनी काम करून दाखवलं। आज निलेशजींनी एवढे काहीतरी त्याच्यासाठी केले असेल, कष्ट केले असतील म्हणून हा रस्ता होतोय। आमचे संदेश नवीन सरपंच त्यांची पण त्याच्यामध्ये मी काहीतरी हातभार असेल, आमचा रस्ता होतो। मला खूप आनंद आहे, म्हणजे कोणाचा शब्द निघत नाही, खरा खूप आनंद होतो। मी एकच म्हणेन, निलेश जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, पीछे नहीं भागने के लिए, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है, पीछे नहीं रहेंगे भागने के लिए। आम्ही बरोबर सोबत राहू त्यांनी पुढे जावं, एवढं बोलतो मी फक्त।